नमस्कार मित्रांनो. झेन-झीच्या आंदोलनात म्हणजे विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, युवकांना देशभरातून घरोघरी जाऊन पकडण्याची, अटक करण्याची, त्यांच्याकडून माफी मागून घेण्याची मोहीम राबवणाऱ्या पोलीस खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एक साधा सोपा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही पोलीस खात्यातले लोक, तुमची रॅपिड ॲक्शन फोर्स आणि तुमचे खोटे पोलीस, ते पोलीस नव्हतेच म्हणा, ते तुमच्या पोलिसांबरोबर दिले गेलेले संघाचे किंवा इतर कुठल्या तरी पक्ष संघटनेचे भुरटे गुंड होते. ते इतके कार्यतत्पर आहेत का? जर तुम्ही इतके कार्यतत्पर आहात तर ज्यावेळी पुलवामा घडलं, त्यानंतर घडलेलं पहलगाममधील हत्याकांड, या अतिरेक्यांना आजपर्यंत तुम्ही का पकडू शकला नाही? म्हणजे तुम्हाला आदेश येतो तुमच्या तानाशहा गृहमंत्र्याचा आणि मग तुम्ही कारवाईला निघता. पुलवामा किंवा पहलगाममधल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी आदेशच निघाले नसतील. शंका घ्यायला जागा आहे ना. म्हणजे सरकारला अडचणीत आणणाऱ्या मोदी-शहा जोडीची दहशत संपवणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना अटक करा, त्रास द्या, केसेस टाका, माफी मागून घ्या, अशा पद्धतीचं कारवाई करण्याचं तुम्हाला एक आदेश येतात किंवा काही सांगितलं जातं आणि मग तुम्ही निघता तोंडवर करून आदेश पाळायला. पण देशासाठी जे आवश्यक आहे, देशाचं संरक्षण, देशाच्या नागरिकांचं संरक्षण, त्या बाबतीत आदेशच निघत नाहीत. तुम्ही तरी काय करणार विचाराल ना. कळतंय मला, तुमच्या सगळ्या भावना कळतात. ते किती मजबूर, किती लाचार आहात तुम्ही. पण देशात पहलगाम, पुलवामा याच्याच बरोबर अन्याय, अत्याचाराच्या हजारो, लाखो असतील घटना घडतच आहेत. त्या घटनांना कारवाई करायची नाही करायची हे तुम्हाला त्या तानाशहा गृहमंत्र्यांकडून आदेश आल्याशिवाय तुम्ही पाऊलच उचलणार नाही, अशी परिस्थिती क्लिअर दिसतीये. आणि कारवाई करायची नाही करायची हे तिकडून सांगितल्यानंतरच तुम्ही ठरवणार. मग तुम्ही कशाचे पोलीस आणि कशाचे संरक्षक? काय संरक्षण करताय तुम्ही? कशाचं संरक्षण करताय? तुमच्यात आणि त्या दरबारी मीडियात, म्हणजे गोदी मीडियात काहीच फरक उरत नाही. ते गोदी मीडियाचे दलाल, खरं तर तुमच्यात एक फरक आहे, मला तो लक्षात येतोय की ते गोदी मीडियाचे दलाल आहेत ना, ते फक्त भुंकतात आणि तुम्ही चावता. हा फरक आहे. असो, लक्षात राहील सगळं. देश पाहतोय उघड्या डोळ्यांनी. जय भीम, जय भारत, जय संविधान.